एक छोट्या गावातला मुलगा ज्याच्या हातात ना महागडी बॅट होती ना मोठं क्रिकेटचं बॅकग्राऊंड, पण आज त्याचं नाव संपूर्ण भारतभर गाजतंय. फक्त 15 वर्षांचा मुलगा IPL मध्ये मोठ्या मोठ्या बॉलर्सला मारतोय आणि करोडो लोक त्याचं नाव घेत आहे. पण प्रश्न आहे, हा मुलगा इथपर्यंत पोहोचला कसा? कारण त्याच्याकडे कोणती जादुई बॅट नव्हती, त्याच्याकडे होती फक्त वडिलांची जिद्द, घरच्यांचा त्याग आणि स्वतःवरचा वेड्यासारखा विश्वास. ही गोष्ट आहे वैभव सूर्यवंशीची. बिहारमधल्या समस्तीपूर जवळचं एक छोटंसं गाव ताजपूर, इथं जन्म झाला वैभव सूर्यवंशीचा. पण ही स्टोरी वैभव पासून सुरू होत नाही, ती सुरू होते त्याच्या वडिलांपासून. संजीव सूर्यवंशी, त्यांनाही क्रिकेटर व्हायचं होतं, एक मोठं नाव कमवायचं होतं. पण त्या काळात बिहारला BCCI ॲफिलिएशन नव्हतं, संधी कमी होत्या, सिस्टीम कमकुवत होती. म्हणून त्यांनी बिहार सोडलं आणि मुंबई गाठली. मोठी स्वप्न घेऊन गेले, पण रियालिटी वेगळी होती. ना क्रिकेटमध्ये संधी मिळाली ना ॲक्टिंगमध्ये. शिपयार्डवर काम केलं, डबल शिफ्टमध्ये बाउन्सर म्हणून उभे राहिले, पण आयुष्य बदललं नाही आणि शेवटी परत बिहारमध्ये यायला लागलं. लग्न झालं, काही वर्षांनी मुलगा झाला वैभव. आणि संजीवजींनी ठरवलं, जे स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही तो माझा मुलगा पूर्ण करेल. 4 वर्षाच्या वैभवच्या हातात पहिल्यांदा बॅट दिली गेली. महागडी इंग्लिश विलो नाही, साधी काश्मीरी विलो बॅट. पण त्या बॅटमध्ये एका बापाचं पूर्ण आयुष्य होतं. गावाबाहेर म्युन्सिपल ग्राउंडवर जिथं बाकीची मुलं व्हॉलीबॉल आणि लगोरी खेळायची, तिथं वैभव क्रिकेट खेळायला लागला. कोच ब्रजेश झा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा खरा प्रवास सुरू झाला. वय फक्त 7 वर्ष आणि त्या वयात वैभवला घरापासून 200 किलोमीटर दूर अकॅडमीमध्ये टाकलं गेलं, जेन नेक्स्ट अकॅडमी. कोच मनीष कुमार ओझा. आता इमॅजिन करा, बाकी मुलं सकाळी झोपलेली असायची आणि हा मुलगा रोज सकाळी 4 वाजता उठायचा. आई टिफिन तयार करायची, वडील तयार व्हायचे आणि सकाळी 6 वाजता गाडी निघायची. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर जवळपास रोज एका बाजूचे 200 किलोमीटर. एका छोट्या मुलासाठी हे फक्त क्रिकेट नव्हतं, ही एक तपश्चर्या होती. 10 वर्षाचा होईपर्यंत वैभव रोज जवळपास 600 बॉल फेस करायचा. 600 बॉल्स. म्हणूनच आज 150 किलोमीटर प्रति आवर स्पीड त्याला घाबरवत नाही. लोकल क्रिकेटमध्ये लोकांना एक वेगळाच मुलगा दिसायला लागला. फिअरलेस बॅटिंग, कॉन्फिडन्स, टायमिंग, पॉवर आणि सगळ्यात मोठी गोष्ट, वयापेक्षा खूप मॅच्युअर गेम. त्याचवेळी बिहारसाठी क्रिकेट खेळलेले समर कॅद्री यांनी या मुलाकडे लक्ष दिलं. ते राजस्थान रॉयल सोबत नेट बॉलर म्हणून जोडलेले होते आणि त्यांनी एक मेसेज पोहोचवला, एक मुलगा आहे, तुम्ही त्याला पाहिलंच पाहिजे. ट्रायलचा दिवस आला. समोर राजस्थान रॉयल्सचे कोचिंग स्टाफ, जुबिन बरोचा. पहिली बॉल लेफ्ट आर्म स्विंग बॉलर. त्यांना वाटलं एज लागेल, मुलगा आउट होईल. पण काय झालं, पहिलीच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून 6. सगळे शॉक. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. बाकीचे नेट संपल्यावर त्याला पुन्हा बॅटिंगला बोलवलं. वॉर्निंग दिली गेली, बॉल खूप फास्ट येतील. आणि त्या 13 वर्षाच्या मुलाचं उत्तर काय होतं, नो प्रॉब्लेम सर. फास्ट बॉलर आले, कीपर 30 यार्डच्या मागे उभा. पहिल्या काही बॉल्स त्याने सहज सोडले आणि मग एक शॉर्ट बॉल आणि ती वैभवने साईड स्क्रीनच्या वरती पाठवली. स्पीड गनवर होता 150च्या वर. त्या दिवशी राजस्थान रॉयल्सला फ्युचर दिसलं. IPL ऑप्शनमध्ये 13 वर्षाच्या मुलासाठी बिडिंग सुरू झाली. राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीला 1,10,00,000 रुपयांना विकत घेतलं. इमॅजिन करा, एक छोट्या गावातला मुलगा ज्याच्या वडिलांनी संघर्षात आयुष्य घालवलं, आज करोडोंमध्ये विकला जातोय. ही प्राइस फक्त प्राइस नव्हती, ही त्याच्या मेहनतीची व्हॅल्यू होती. पण या संपूर्ण गोष्टीमध्ये फक्त वैभवची मेहनत नाही, तर एक खूप मोठा संदेश आहे प्रत्येक आई वडिलांसाठी. आज अनेक पालक मुलांच्या मार्क्सवर लक्ष देतात, पण मुलांच्या टॅलेंटवर देत नाही. प्रत्येक मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर बनणार नाही. काही मुलं स्पोर्ट्समध्ये चमकतील, काही म्युझिकमध्ये चमकतील, काही बिझनेसमध्ये, तर काही आर्टमध्ये. पण समस्या कुठे होते माहिती आहे,
जेव्हा मुलांच्या स्वप्नापेक्षा समाज काय म्हणेल याला जास्त महत्त्व दिलं जातं. वैभवच्या वडिलांनी एक गोष्ट केली जी प्रत्येक पालकाने समजून घ्यायला हवी. त्यांनी मुलावर प्रेशर टाकला नाही. त्याला जे आवडलं त्यात त्याला सपोर्ट केला. त्यांनी टॅलेंट ओळखलं, वेळ दिला आणि त्याग केला. 10 ते 20 वर्षाचं वय हे आयुष्य घडवण्याचं वय असतं. या वयात मुलांना फक्त पैसे नाही तर डायरेक्शन लागते, फक्त ट्युशन नाही तर गायडन्स लागतो, फक्त ओरडा नाही तर इमोशनल सपोर्ट लागतो. पॉईंट नंबर 1, मोबाईल देण्यापेक्षा वेळ द्या. आज अनेक पालक मुलांना शांत ठेवण्यासाठी मोबाईल देतात पण वेळ देत नाही. पण टॅलेंट मोबाईलमध्ये तयार होत नाही, ते डिसिप्लिननेच तयार होतं. पॉईंट नंबर 2, मुलाचं ऑब्झर्वेशन करा. तुमचं मूल नेमकं कुठे नॅचरली चांगलं आहे हे ओळखा, कारण प्रत्येक मुलामध्ये काहीतरी स्पेशल असतंच. पॉईंट नंबर 3, हरल्यानंतर साथ द्या. जो मुलगा हरतो त्याला लेक्चर नाही, त्याला सपोर्ट हवा असतो. वैभवलाही अपयश आले पण घरच्यांनी त्याचा कॉन्फिडन्स तुटू दिला नाही. पॉईंट नंबर 4, डिसिप्लिन शिकवा. सक्सेस टॅलेंटमुळे नाही टिकत, ते डिसिप्लिनमुळे टिकतं. रोज वेळेवर उठणं, फिटनेस, प्रॅक्टिस, कन्सिस्टन्सी ही सवय जर 10 ते 20 या वयात लागली तर आयुष्य बदलू शकतं. पॉईंट नंबर 5, तुलना करू नका. तुमच्या मुलाची तुलना दुसऱ्या मुलांशी करू नका, कारण कंपॅरिझन कॉन्फिडन्स संपवतो आणि एन्करेजमेंट कॉन्फिडन्स वाढवतो. आज वैभव सूर्यवंशी IPL मध्ये पोहोचला कारण त्याच्या मागे एक असा परिवार होता ज्यांनी त्याच्या स्वप्नावर विश्वास ठेवला. आणि कदाचित तुमच्या घरातही एक वैभव बसलेला असेल, फक्त त्याला ओळखणारा आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारा एक पालक लागेल. आज वैभव IPL मध्ये खेळतोय, मोठमोठ्या बॉलर्स विरुद्ध फेअरलेस बॅटिंग करतोय. लोक त्याला फ्युचर सुपरस्टार म्हणताय, क्रिस गेलचा रेकॉर्ड मेन्शन करताय. आणि विशेष गोष्ट म्हणजे तो फक्त अजून 15 वर्षांचा आहे. ज्या वयात अनेक मुलांना डायरेक्शन नसते त्या वयात हा मुलगा इतिहास लिहितोय. वैभव सूर्यवंशीची स्टोरी फक्त क्रिकेट बद्दल नाही, ती डिसिप्लिन बद्दल आहे, कन्सिस्टन्सी बद्दल आहे, आई वडिलांच्या त्यागाबद्दल आहे आणि वेळेच्या किमतीबद्दल आहे. आज अनेक तरुण मोबाईलमध्ये वेळ घालवत आहे, पण दुसरीकडे एक 15 वर्षाचा मुलगा दररोज स्वतःला घडवत होता. सक्सेस अचानक मिळत नाही, ते रोजच्या हॅबिट्समधून मिळतं. रोज सकाळी उठणं, रोज मेहनत करणं, रोज स्वतःला इम्प्रूव्ह करणं, हीच खरी मॅजिक आहे. वैभव सूर्यवंशी फक्त क्रिकेटर नाही, तो प्रत्येक छोट्या गावातल्या मुलाचं स्वप्न आहे. तो प्रूफ आहे की बॅकग्राऊंड छोटं जरी असलं तर फ्युचर खूप मोठं असू शकतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वप्न सगळे पाहतात पण त्यासाठी आयुष्य झोकून देणारेच इतिहास घडवतात. तुम्हाला काय वाटतंय, वैभव पुढचा भारतीय सुपरस्टार बनेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रेरणादायी स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.